एव्हरीवन. आज आहे लोकमान्य टिळक यांची जयंती. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथील चिखली या गावी झाला होता. लोकमान्य टिळक हे थोर क्रांतिकारक होते. ते लहानपणापासूनच खूप अभ्यासक होते आणि त्यांना खरं म्हणजे त्यांना खोटेपणा आवडत नसायचं. जसं ते तुमचे एवढे होते की नाही तेव्हा ते शाळेत जात होते. त्यात गेलं एकदा काय झालं, तुम्ही कसं घरून छान खाऊ आणता तसं त्यांच्या क्लासमधल्या मुलांनी भुईमुगाच्या शेंगा आणल्या होत्या. तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना भुईमुगाच्या शेंगा. मग काय झालं, आता तुम्ही कसं खाऊ शेअर करता तसं त्यांनी एकदा त्यांच्या फ्रेंड्सने काय केलं, सगळा खाऊ एकमेकांना शेअर केला आणि क्लासमधल्या सगळ्या मुलांनी शेंगा खाल्ल्या आणि त्याची टरफलं कुठे टाकली, क्लासमध्येच टाकली. सगळा कचरा केला क्लासमध्ये. मग त्यांचे काय शिक्षक आले. मग शिक्षकांनी पाहिलं तर काय झालं होतं, तर तिथं क्लासमध्ये शेंगाची सगळी टरफले पडली होती. मग शिक्षक त्यांनी रागवले. त्यांनी विचारलं शेंगा कुणी खाल्ल्या, तर मुलं काय झालं गप्प बसली. का तर आता मार भेटेल, कोणीच सांगे नाही की आम्ही खाल्ल्या म्हणून. मग शिक्षक काय म्हणले ठीक आहे, तर कोणीही खाल्ले असू देत, काय करा क्लास आपला स्वच्छ करा, सगळ्यांनी टरफलं उचलून डस्टबिनमध्ये टाका. बाकी सगळी मुलं कचरा गोळा करायला लागली. पण लोकमान्य टिळकांनी टरफलं उचलली नाही, ते असेच बसून राहिले. मग सरांनी विचारलं तू का नाही कचरा गोळा करत आहेस, तर त्यांनी विचारलं सर मी शेंगा खाल्ल्या नाहीत त्याच्यामुळे मी टरफलं उचलणार नाही. मग सरांना थोडा राग आला. म्हणलं अरे तू शेंगा खाल्ल्या नाही, मग सांग नाव तरी सांग कुणी खाल्लं ते. ते म्हटले नाही मी चाड्या करणार नाही, मी सांगणार नाही आणि मी खाल्ल्या नाही त्याच्यामुळे टरफलं उचलणार नाही. मग सरांना त्यांचा राग आला, त्यांच्या गुरुजींना राग आला. मग म्हटले तू क्लासच्या बाहेर जा. मग टिळकांनी काय केलं, बॅग उचलली आणि निघून गेले. पण त्यांनी खोटेपणाने ते उचल म्हणजे सर सांगत होते खाल्ले त्यांनी उचला, त्यांनी खाल्ल्या होते का शेंगा नव्हत्या खाल्ल्या, त्यांनी टरफलं उचलली का नाही उचलली. असं ते प्रामाणिकपणे राहिले, नेहमी त्यांचा ते प्रामाणिकपणाने राहिले आणि आपल्या भारतावरती जे इंग्रजांचे राज्य होतं त्यांना घालवण्यासाठी अशाच करारीपणाने त्यांनी चळवळी उभा केल्या. स्वातंत्र्याचा लढा देखील लोकमान्य टिळकांनी दिला होता. लोकमान्य टिळक यांनी अशा करारीपणाने स्वातंत्र्याची चळवळ देखील सुरू केली. असाच एक त्यांचा शाळेतला किस्सा आहे. एक दिवस त्यांचे फ्रेंड आणि ते गप्पा मारत बसले होते आणि समोर समोर त्यांचे शिक्षक शिकवत होते. सरांचा धडा शिकून झाला, एक पाठ शिकून झाला. त्यावेळी सरांनी विचारलं टिळक उभा राहा आणि सांग मला मी काय काय शिकवलं ते. सरांनी सगळं चॅप्टर काय सांगितलं, टिळकांनी सांगितलं सगळं असं असं आहे ते सांगितलं. मग त्याच्या फ्रेंडला विचारलं तू जे दोघे बोलत होते ना त्यांना विचारलं. त्या फ्रेंडला सांगताच आलं नाही का तर त्याचं लक्षच नव्हतं. तर मग ते गुरुजी काय म्हटले की याचा अर्थ त्याच्या फ्रेंडचं लक्ष नव्हतं. मग ते त्याच्या फ्रेंड्सला रागवले. पण टिळक काय म्हटले नाही सर गुरुजी तसं काही नाही, आम्ही दोघंही बोलत होतो पण मला काय होतं एखादी गोष्ट ऐकली की माझी चांगली लक्षात राहते. मग गुरुजींनी त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं तू खूप हुशार आहेस, खूप बुद्धिमान आहे, तुझ्या लक्षात राहतं पण तुझ्या फ्रेंडच्या लक्षात राहत नाही, मग त्याचा वेळ तू का वाया घालवतो. मग ते टिळकांच्या लक्षात आलं. मग तेव्हापासून ते त्यांच्या फ्रेंड्सचा अभ्यासामध्ये डिस्टर्ब होईल असं त्यांनी कधीही त्रास दिला नाही. We are celebrating Jayanti of Lokmanya Tilak. His full name was Bal Gangadhar Tilak. He was born on 23rd of July 1856 at Ratnagiri, State Maharashtra. His pet name was Bal Gangadhar. His pet name was Lokmanya Tilak. Means his famous name was Lokmanya Tilak. Okay, he started Swadeshi movement. And his slogan was Swaraj is my birthright and I will get it. What is his slogan? Swaraj is my birthright and I will get it. Okay. So today we celebrated which freedom fighters Jayanti Lokmanya Tilak.